नाव कसं तुमचं? सिद्धेश नेवरेकर. कौसाच्या भूमिका आहेत ना? कौस यम पाकळ्या सगळे काय. हो जबर. दत्त जयंती म्हणजे दरवर्षी एवढ्या जल्लोषामध्ये साजरी होते. दरवर्षी एवढा जल्लोषात एवढा उत्साहात साजरी होते. आणि गेल्या वर्षी नमन कोणाचं होतं? आमचं दरवर्षी नमन आमचंच असतं. बरोबर. आणि नमस्कार, मी रमेश खवडे. पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे दत्त जयंती. सर्वांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही व्हिडिओ दुसऱ्या दिवशी येईल. तर आज आम्ही चाललेलो आहे आमच्या बाजूच्याच गावात डेगणी गावामध्ये, बांदेवाडीमध्ये मोठ्या जल्लोषमध्ये दत्त जयंती असते. तर आज तिथे असते नमन रात्री. तर आम्ही आता सगळेजण चाललेलो आहे नमन बघायला. तर कोण कोण आहेत ते बघूया. आपल्या वाडीतलीच पोरं आहेत. तर चला डायरेक्ट वरती बांदेवाडीत जाऊन भेटूया. होत आहे आज जायला कृष्णा घेवडे आणि राके आहे. अजून कोण कोण येत आहेत रे? ललित येतोय, डॉन बाय. तर भेटूया त्यांना. किती जण आले ते? हा काळोखातून दिसत आहेत काय? दिसतोय लाल्या आलाय. ए डॉन बाय राहिला. सगळे वाट काढत काढत येत आहेत. जंगली काय बांदेवाडीमध्ये आलेला आहे. आणि पुढे आहे नमनाचा शो, म्हणजे स्टेज आहे नमनाच्या समोर. आणि इकडे जेवणाची पंगत वगैरे लागलेली आहे. आपण दर्शन करून घेऊया. नमन तर इथे पूजा आहे. सत्यनारायणाची पूजा होती इथे. दर्शन करून घ्या सगळ्यांनी. आणि इकडे आहे मंदिराचा गाभारा. हे बघा, जबरदस्त असं डेकोरेशन केलेलं आहे. सुंदर अशी मूर्ती आहे दत्तांची, जबरदस्त. आणि नमनाला अजून टाईम आहे, खूप वेळ लागणार आहे अजून. तरी 11 वाजतील नमन उभं व्हायला. आता मंदिर बघा काय भारी डेकोरेट केलेलं आहे, जबरदस्त. घुमटीपर्यंत लाईटिंग केलेली आहे. सुंदर वाटते मंदिर आतमध्ये. आताच आपण दर्शन वगैरे करून आलो. शेवटची पंगत आता इथे बसणार आहे, बसली आहे. आपण आता बॅक स्टेजला आलेला आहे. आणि प्रत्येक कलाकाराची जी धावपळ असते ना ती इथे असते. जे मेकअप वगैरे करतात ना त्या ठिकाणी सगळा मेकअप वगैरे चालू आहे इथे. आणि इथे आपल्यासमोर आहे नारद. नाव काय तुझं? साई. साई. सरनेम काय? मते. अच्छा, आज नारदाच्या भूमिकेमध्ये आहे. आणि बाकीचे अजून इकडे तयार होत आहेत. तू कोणाची भूमिका करतोय? कोणत्या भूमिकेत आहेस? खेळा आहे. कृष्ण वगैरे कोण आहे? अच्छा तू आहे. नाव काय तुझं? यश. सरनेम? अच्छा नेवरेकर. अजून मेकअप वगैरे होतोय. ही गवळण आहे. राधा कोण आहे? अच्छा ही राधा नंतर सजणार आहे. अच्छा. आणि आपण इकडे गवळण आहे. आपल्या समोर आहेत. दादा तुमची कोणती भूमिका आहे? पेंद्यासुद्धा. नाव काय तुमचं? सुरेंद्र भागडे. अच्छा, खरी भूमिका आजचं जे हसवणार आहेत ना आपल्याला ते तुम्ही आहेत ना? अजून कोण आहे तुमच्यासोबत? किरण नेवरेकर. तर दादा तुमचा कोणती भूमिका आहे? राजा. स्टार्टिंगला आहे की नाही वगामध्ये? अच्छा. नाव कसं तुमचं? माझं नाव मयूर चंद्रकांत नेवरेकर. कोणत्या भूमिकेत आहेत? चित्रगुप्ताची भूमिका. चित्रगुप्ता. अच्छा. अच्छा, आपली ही दत्त जयंती म्हणजे दरवर्षी एवढ्या जल्लोषामध्ये साजरी होते. दरवर्षी एवढा जल्लोषात एवढा उत्साहात साजरी होते. आणि गेल्या वर्षी नमन कोणाचं होतं? आमचं दरवर्षी नमन आमचंच असतं. बरोबर. आणि कसं दरवर्षी नमन असतं. याच्या आधीपासून मी येत होतो इथे, पण आज योगाकडे मला आज शूट करायला भेटतंय. माझं भाग्य आहे. आज नमन एन्जॉय करूया. मावशी कुठे गेली? मावशी आमचं. नाव कसं तुमचं? सिद्धेश नेवरेकर. कौसाच्या भूमिका आहेत ना? कौस यम पाकळ्या
सगळे काय हो हो, जबरदस्त. हीच मेन भूमिका आहे. सगळेच मेन आहेत, मी एकटाच हो नाही सगळेच आहेत, पण कंसाची भूमिका म्हणजे जबरदस्त. घाबरण्याचे काहीच कारण नाही. हा आवाज त्या नारद मुनीचा असावा. काहीतरी नक्कीच आनंदाची बातमी घेऊन येत असेल.
घाई घाई हाक मारला? अगं मावशी, आम्ही साऱ्या पोरी मिळून शृंगार करून दही दुधाचे माठ भरून मथुरी बाजारात जायचं ठरवलं बघ. रस्त्याची मुलीच माहिती नाही म्हणून तुला हाक मारली बघ. अगं चांगली तयारी केली तुम्ही मुलीने बाजारी जायची. अगं मलाच उशीर झाला. आज बांदेवाडीमध्ये दत्त जयंती होती, तिकडेच गेली होतीस का महाप्रसादासाठी? अगं हो, आज आमंत्रण होतं या बांदेवाडीत दत्त जयंती. परत या महिलांचा हल्दी कुंकू तिथे मला बोलवणं केलं, तिथे गेलो म्हणून उशीर झाला. बरं बाई, चल मग जाऊया बाजारला. चला तर जाऊया बाजारी. बाजारी चालल्यात खऱ्या. अगं घेतलं काय नेतलं काय हे सांगितलं नाही. अगं मावशी, कुणी घेतलं तूप, कुणी घेतलं दही, कुणी घेतलं लोणी, असा आपल्या परिचा माल घेऊन साऱ्या जणी बघ सुंदर गुण चालले बघ बाजारला. मस्त कितल्या पोरी आहेत ग तुमच्या, चालल्यात बाजारी. चला तर जाऊया मग. चला तर मग. अगं का ग पोरी, आम्हा पोरींचा विचार घेतला, तू काय विक्रीला घेतलं सांगितलं नाहीस. अगं म्हातारीचं काय सांगायलाच पाहिजे. हो मावशी, मला किती होणार कशी मग? बरं सांगते. आता विक्रीला घेतली पिवळा दारू. विक्रीला घेतली पिवळा दारू. आता नेचला बघ नवा चालू. एवढा गाई बोलण्याचे कारण म्हणजे एवढे 360 गोपिकांचा मेळा ताटमाट करून मथुरेच्या बाजारात जात आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे. ही कामगिरी मी न करता तुम्हा दोघांवर सोपवत आहे. येतो मी. ठीक आहे, आपण जावा कुंजवनात. पेंड्या कुठे गेला रे? अरे काय करू, गाय सकाळी सोडली, शान काय गोट्यात राहिलंच नाही. बरोबर आहे. अरे काय बरोबर आहे? शान माझं गेलं म्हणजे बरोबर आहे. होय, आज दत्त जयंती, आज साडवायला नको माणसांना, पण याला नाही तर काय करणार. अरे बरोबर, आज दत्त जयंती,
मला घाणेगाराने सांगितली सांग थोडं ठेव. आता मी करू काय एकच फोन राहिलाय दे त्याला आता. आणि माऊला काय देऊ त्यातलं काढ आणि दे. माऊला तेवढं पुरत नाही समजून. अरे रे वाकड्या रे वाकड्या तुझा दम नाही रे आवाजच पोचत नाही. अरे वाकड्या रे वाकड्या कुठं रे आवाज येतोय दिसतोय काय रे. अरे लवकर या लवकर या. अरे नाही लवकर मजा इकडे ये. तू हायस कुठे कुठे निघालाय. काली कपिला माझी चुकली गाय तिला शोधत असताना माझा मोडलाय पाय. काली कपिला माझी चुकली गाय तिला शोधत असताना माझा मोडलाय पाय. आता करू मी काय साऱ्या इथं राहिलं. आता करू मी काय साऱ्या इथं राहिलं. माझे चुकले कपिला गाय माझे चुकले कपिला गाय तिला शोधावं लागलं. अरे वाकड्या माझं नाव सारं विपरीत घडला. अरे वाकड्या माझं नाव सारं विपरीत घडला. मेला माझा चुकला खाली बघायला माझ्या काय. अरे मेला गुलाबाने माझा पाय सुटला. अरे पाय मी याला वागणार. अरे गुलाबानो खाली पाय तुला पाय इकला कुठं वागतो. अरे मेला सुटला वर नाही. अरे सुटला खाली. अगं मेला ठेवला आवाज काय लय तुम्हाला मेला कुठले घाण तवा लागले. मेला पाय खाली असतो वर काय बघता. मला मेल्यानं पाय खाली असतो तुला काय वर आहे. मग मेल्यानं खाली काय वर काय बघता. मला मेल्यानं मला काय सांगू. मला माझी कपिला चुकली. आणि माझी पप्पी गाय पप्पी गाय मग आवाज देते आवाज देते. ती एवढे मी काय बोलतोय काय सांगू तुला. कवतात न गेली खाली तिकडे भुतकलत मेला वावतात गेली ती कॉकमध्ये झालं. काय सांगू तुला गुलामा काय सांगू. झाड कोणतं आता काय माहिती नाही एवढं नक्कीवाल्यांचा काय. अरे कतलं गावात म्हणजे कतलं मेला पुरलंय सगळं माझ्या अंगाला लागलं झालं. कशाला अंगाला लागलं मेलं. अरे मी तोपला आहे ना हा मग काय लागलं म्हणजे माय विचार वालताची वर. अरे तुझला म्हणजे मला आम्ही याला कोवल्याचं भीतला सगळं कोवलं लागलं तर अंगाची खाज लागते. पप्पी गाय मी लालन पप्पी बोलतो. मला लालन पप्पी बोलतो. तिला कावनात सोडून आलो. मी तिच्यावर प्रेम करणार. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पेंड्याला. पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पेंड्याला. या पेंड्याला आणि आपण किती. आपण तीन. मी राहतो काय बाबा आपल्याच्या जपायचं ना. काम करणार त्यांच्याकडे दूध आहे दही आहे. का तुम्ही मी हवाय मला मेले नसतो तिथे तुमच्या हात आणि आपण तिघं काय करणार तिथं मेले नो आणि मानगुतीवर वाचली. आता काय करायचं तुम्ही
आपण काय कशाला सौंदर्य आहोत अरे का आम्ही गावात जाऊ काय कशाला बोलवली अरे बोला ना मी तू चित्र काम करणार मग अरे पण आहेत कुठं आत्या गवलनी गवलनी आहेत कुठे मग गवलनी काका कुठं आहेत काय अरे बघ कुठं इकडं फुलं फुलं आता जाऊ ना इकडे काठीच्या टोकाकडे बघ या काठीच्या टोकाकडे जर फुलं काय दिसत नाही इथं त्याच्या खाली आणि वळता दी वळ आता कधी बघितलं मी नाही मारतो का त्याला नाही मारलं आता कोणी मारलं आता बघ अरे मेला बोलला आदोळी आदोळी हे पाप घेऊन फाकड्या पेंगा सुदाम भोपड्या संगे घेऊन फाकड्या कृष्ण देवांच्या हुकमावरने आलो मी अडवायला कृष्ण देवांच्या हुकमावरने आलो मी अडवायला जन्म झाला बंदी शाळेला वाढलं मी गोकुलाला मास अष्टमीला सांगितो जन्मलेला मास अष्टमीला सांगितो जन्मलेला ऐकना 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 त्या कौश मामाला बातमी करतात त्याची पायाची आपण तयार राहिले पाहिजे अंधार 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 तिकडं पाहावं तिकडं अंधार आले लक्षात बहीण देव मेवणा वासुदेव यांचं लग्न ते थाटामाटात ब्रह्मपुत्र नाथाने
देवाच्या कानी कळ लावून नुसतं कौसात सावध राहा, सावध राहा, सावध राहा. तुला माझा या दुपुलात आनंदाने वाढणार. आता संपलंय आणि आम्ही निघालोय. कृष्ण नमन कसं झालं? हा मस्त झालं, एक नंबर, जबरदस्त. सगळ्यांनी भूमिका केली. आम्ही आता निघालोय घरी. तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका. चला बाय बाय, टाटा.